नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातला जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये शस्त्रसंधी आलेली आहे. एक प्रकारे युद्धविराम झालेला आहे आणि त्यानंतर अचानकच आपल्या देशातले अनेक पुरोगामी विचारवंत, काँग्रेस समर्थक या सगळ्यांना अचानक इंदिरा गांधी आठवलेले आहे. इंदिरा गांधी कशा कणखर होत्या, इंदिरा गांधीने कसं 1971मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पाकिस्तानला कसा धडा शिकवला वगैरे अशा अनेक कथा ज्या आहेत, त्याचा इतिहास जो आहे त्या संदर्भातल्या पोस्ट टाकायला, त्या संदर्भातले फोटोग्राफ्स टाकायला त्यांनी सुरुवात केली. आणि याचा सरळ अर्थ असा आहे की आत्ता हा जो काही युद्धविराम झालेला आहे म्हणजे भारताचा पराभव झालेला आहे असं दाखवण्याचा एक हास्यास्पद प्रयत्न या सगळ्या लोकांनी सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे पराभूत झाले आत्ता या सगळ्या संघर्षामध्ये. आणि त्यांच्यापेक्षा इंदिरा गांधी कशा कणखर होत्या हे सांगण्याचा एक तसाच हास्यास्पद प्रयत्न या सगळ्यांनी सुरू केला आहे. खरं तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. याचं कारण काय की 1971मध्ये ही घडलेली जी घटना आहे, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पाकिस्तानला दणका दिला, या घटनेचा तसा पाहिला तर तुलनात्मकदृष्ट्या आत्ताच्या या घटनेशी अजिबातच संबंध नाही. त्यामुळे आत्ताची जी घटना आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आत्ता आपण ही कारवाई करतो आहोत. त्यामुळे त्याचा बांगलादेश किंवा पाकिस्तान किंवा आणखी एखादा देश स्वतंत्र होणार आहे याच्याशी काही संबंध नाही. पण कुठेतरी नरेंद्र मोदींबद्दल असलेला जो द्वेष आहे, मनामध्ये एक आकस आहे, त्याच्यातून मग अशा पद्धतीने या तुलना निर्माण होतात. मग इंदिरा गांधी कशा कणखर होत्या हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. आता इंदिरा गांधी या कणखर होत्याच, त्याबद्दल काही वाद नाही. पण मग जेव्हा हे सगळे लोक इंदिरा गांधी कणखर होत्या असं म्हणतात तेव्हा याचा अर्थ त्यानंतरचे सगळे पंतप्रधान किंवा त्याच्या आधीचे पंतप्रधान हे कणखर नव्हते त्या तुलनेत, इंदिरा गांधींच्या तुलनेत, असं स्पष्टपणे म्हणावं लागेल. किंवा मग इंदिरा गांधींपेक्षा कोणतरी कणखर होतं हे तरी सांगावं लागेल. पण तसं काय त्यांनी सांगितलेलं नाही. याचा अर्थ इंदिरा गांधी या कणखर होत्या म्हणजे त्यानंतरचे पंतप्रधान जे कोणी झाले, मग ती मनमोहन सिंग असतील, PV नरसिंह राव असतील, हे सगळे पंतप्रधान जे आहेत ते कोणत्याही पद्धतीने कणखर नव्हते किंवा त्याच्या आधीचे जवाहरलाल नेहरू हे सुद्धा कणखर नव्हते असं स्पष्टपणे यांनी मान्य केलेलं आहे. आता दुसरी झाली तुलना मोदींची करायची झाली तर आता मुळातच आत्ताची जी घटना आहे, हा जो संघर्ष आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. आणि मुळातच हे कोणतं युद्ध झालेलंच नाही अजून सुरू. युद्ध केव्हा सुरू होईल? जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचे सैनिक एकमेकाची भिडतील, सैनिकांवर आक्रमण केलं जाईल, सैनिक एकमेकावर आक्रमण करतील, लष्करी तळांवर हल्ले होऊ लागतील, तेव्हा खऱ्या अर्थाने युद्ध पेटेल. पहिल्यापासूनच आपण पाहिलेलं आहे आपल्या सगळ्या सैनिक अधिकारी जे होते, ज्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, मग त्याच्यामध्ये त्या सोफिया कुरेशी असतील, विवेका सिंग असतील किंवा आपले विक्रम मिस्री असतील जे परराष्ट्र सचिव आहेत, यांच्या ज्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या किंवा रविवारी पुन्हा 3 लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषद झाली, या सगळ्यांनी हेच स्पष्ट केलं की इथे कोणत्याही लष्करी तळांवर आम्ही हल्ले केलेले नाहीत. हे हल्ले कोणावर आहेत तर दहशतवादी तळांवर हल्ले आहेत. ज्याचा ज्याचा संबंध दहशतवादाशी आहे त्या केंद्रांवर हल्ले केले, त्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे युद्ध पहिल्यांदा सुरू झालेलं आहे असं अजिबातच नाही. त्या उगाचच त्याची तुलना 1971च्या युद्धाशी करून ही सगळी विचारवंत मंडळी, मे जे विचारवंत म्हणतायत पण त्यांच्याकडे अजिबातच विचारांचा अभाव दिसतोय, पूर्णपणे रिकामत दिसतंय सगळं, असं त्याच्यातून म्हणावं लागेल. आणि कणखरपणा म्हणायचा झाला तर हा जो काय आत्ता संघर्ष झाला त्याच्यामध्ये जी कारवाई लष्कराने केलेली आहे, ती कारवाई रोज येऊन आपले लष्कराचे सगळे अधिकारी सांगतायत काय काय कारवाई केली, कुठे टार्गेट केली, काय नुकसान केलं पाकिस्तानचं, आपण कशा पद्धतीने अचूक मारा केलेला आहे, कशा पद्धतीने आपण त्यांच्या सिव्हिलियन्स जे आहेत म्हणजे
सर्वसामान्य लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, त्यांच्यावर कसा आपण हल्ला केला नाही, आपण त्यांच्या लष्करी तळांवर सुद्धा हल्ला केलेला नाही, पण आमच्यावर तुम्ही जशा पद्धतीने हल्ले कराल त्याचंच उत्तर आम्ही देऊ हे स्पष्ट केले आणि तशी उत्तर आपण दिलेली आहेत. मग आपण त्यांचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, 24 क्षेपणास्त्र डागली, ती कशा पद्धतीने अचूक त्या दहशतवादी तळांवर पडलेली आहेत याचे सगळे चित्र जे आहेत, त्याचे सगळे व्हिडिओज या सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवलेले आहेत. मग ते काय आहे, ते काम कोणाचं आहे? लष्कराचं आहे ना. आणि मग लष्कराने हे सगळं काम करताना स्वतः निर्णय घेतले असले तरी त्याबाबत अपडेट करणं, पंतप्रधानांशी त्याबद्दल चर्चा करणं हे होत राहिलेलं आहे. वारंवार हे सगळे अधिकारी पंतप्रधानांशी भेटलेले आहेत, त्यांच्या बैठका होत आलेल्या आहेत. याचं कारण संपूर्ण देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. आणि जर तुम्हाला ते मान्य नसेल या सगळ्या विचारवंत पुरोगामी बुद्धिवंतांना की नाही हे सगळं लष्कराने केलंय, लष्कराला श्रेय द्यायला पाहिजे, मग 1971चं श्रेय पण लष्कराला द्या. ते इंदिरा गांधींना कसं काय देणार? मग तुम्हाला वाटतं तसं इंदिरा गांधी कणखर, मग त्यावेळेला लष्कराचा श्रेय नाही, आणि आता मात्र लष्कर कणखर आणि मोदी जे आहेत ते त्यांना श्रेय द्यायचं नाही. असं दुटप्पी वर्तन चालणार नाही. जर इंदिरा गांधी कणखर असतील आणि त्यांनी हे लष्कराच्या माध्यमातून करून घेतलं असेल, त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे हे करून घेण्याची, तर तशीच मोदींची पण ताकद मान्य करावी लागेल. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली हे हल्ले झाले, दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले, 101 अतिरेकी मारले गेले. त्याच्यामध्ये काही प्रमुख अतिरेकी ज्यांनी जो अपहरणाचा कट केला होता, विमानाचं अपहरण केलं होतं, त्या अतिरेक्यांना मारण्यात आपल्याला यश आलं. हे मोठं यश नाहीये का? शिवाय रविवारी ज्या वेळेला या सगळ्या सैनिक अधिकाऱ्यांनी माहिती दिली पत्रकारांना, त्याच्यात त्यांनी सांगितलं की पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक जे आहेत किंवा अधिकारी जे आहेत ते मारले गेलेले आहेत. अर्थात ते टार्गेट नव्हते, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार झाला, तोफगोळ्यांचा मारा झाला. त्याला उत्तर देताना भारताने सुद्धा त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे, तोफगोळे त्यांच्यावर त्याचा वर्षाव केलेला आहे. त्याच्यात ते अधिकारी आणि सैनिक मारले गेलेले आहेत. भारताचे 5 जवान मारले गेलेले आहेत, हुतात्मा झालेले आहेत. मग आता याच्यात कणखरपणा कोणाचा आहे? हे सुद्धा सगळं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच होतंय ना. हे सगळं दुय्यम दर्जाचं आहे, याला काय अर्थ नाहीये असं म्हणायचं की काय सगळ्या पुरोगामी विचारवंतांना? बरं, इथे आपण पराभूत झालोय असं काहीतरी दाखवण्याचा विनाकारण प्रयत्न ही सगळी पुरोगामी मंडळी का करतायत? इथे कोणाचा पराभव झालेला आहे? शस्त्रसंधी जी आहे ती काय आपण जाऊन पाकिस्तानच्या समोर गुडघे टेकलेले नाहीत, की त्यांच्या हातापाय पडलेले नाही की बाबा खूप झालं, आता आम्हाला सहन होत नाहीये, आम्ही आता युद्ध करू शकत नाही, पुढे आम्ही कोणत्याही प्रकारचा हल्ला करू शकत नाही, आमच्याकडे सगळं संपलं, आमचं सामुग्री आमच्याकडची, असं आपण म्हणालेलो आहोत का? हे अधिकारी सांगतायत DGMOचे की पाकिस्तानने आम्हाला फोन केलेला आहे की आम्हाला शस्त्रसंधी हवी आहे. ती का हवी आहे त्याची कारण त्यांनी सांगितलेली नाहीत, आणि ते स्वाभाविकच आहेत. पाकिस्तानने ज्या पद्धतीने या काही दिवसात मार खाल्लेला आहे, त्यांचे 11 एअर बेस जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत, त्यांची एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त केलेल्या आहेत, आपण त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत, 300-400 ड्रोन्स त्यांनी त्याचा मारा केला, ते सगळे उद्ध्वस्त केले. चिनी बनावटीची काही विमानं होती किंवा त्यांचे जे काही शस्त्रसामुग्री होती ती आपण उद्ध्वस्त केली, ती फोल ठरवली. मग हे यश नाहीये का? ते यश मानायचं नाही, कारण हा कोत्या मनोवृत्तीचा परिणाम आहे. हे जे पुरोगामी विचारवंत आहेत ते कोत्या मनोवृत्तीचे आहेत, आणि म्हणून त्यांना ही तुलना इंदिरा गांधीची करावी लागते. आपण जर हे यश मिळवलेलंच आहे, यानंतर सुद्धा नरेंद्र मोदींची जेव्हा अमेरिकेचे जे उपाध्यक्ष आहेत व्हॅन्स म्हणून, तेव्हा त्यांना मोदींनी सांगितलेले आहे की आम्ही पाकिस्तानची आता चर्चा करू, पण ते एकाच मुद्द्यावर, ती म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, पाक ऑक्युपाईड काश्मीर, त्याच मुद्द्यावर आम्ही चर्चा करू, तो आम्हाला भाग हवा आहे.
हे मोदींनी सांगितलेलं आहे. मग आता जी काही चर्चा होईल ती याच मुद्द्यावर होणार आहे, किंवा दहशतवादी आम्हाला परत करा, तुमच्याकडे जे काही लपवून ठेवलेले आहेत मसूद अझहर सारखे की हाफिज सईद सारखे, ते आम्हाला परत करा, हा सुद्धा मुद्दा त्याच्यात येणार आहे. म्हणजे या दोन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, हे मोदींनी ठणकावून सांगितलेले. मग हा कणखरपणा नाहीये, आपण काय पराभूत झालेलो आहोत का? म्हणजे जी माणसं भारतात राहतात, जे स्वतःला भारतीय म्हणवतात, ते भारताबद्दल अशा पद्धतीचा विचार करू शकतात, हे किती दुःखद आहे की भारत पराभूत झाला याचा त्यांना आनंद होतो. हे पराभूत झाले स्वतःच मानतात, ते आपले पंतप्रधान पराभूत झाले याचा त्यांना आनंद होतो, आणि मग इंदिरा गांधी कशा कणखर होत्या हे सांगायला लागतात. याच्यावरनं त्यांची विकृत मानसिकता जी आहे, मनोवृत्ती जी आहे, ती त्याच्या समोर येते. ही सगळी विकृत मंडळी आहेत, विचारवंत नाही आहेत. घाणेरडी मनोवृत्ती जी आहे त्याच्यातून अशा पद्धतीचे विचार स्फुरत असतात, ते या लोकांच्या डोक्यातून आलेले आहे. एक प्रकारे लष्कराने ही जी काय कारवाई केली, रोज येऊन लष्कर सांगते कशा पद्धतीने आम्ही अचूक हा मारा केला आणि पाकिस्तानचं सगळं जे काय मनसुबे होते ते उद्ध्वस्त केले, दहशतवादाचे तळ उद्ध्वस्त केले, त्यांचा एकही डावपेच जो आहे ते यशस्वी होऊ दिला नाही. त्याच्यावर शंका हे सगळे विचारवंत घेत आहेत. म्हणजे मोदींना सोडूनच द्या, मोदींवर तर त्यांचा राग असेल, पण त्यांनी लष्कराला सुद्धा कमी लेखलेला आहे, आणि हा सगळ्यात मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे. लष्करावर सुद्धा शंका घेतलेली आहे त्यांनी. आपण जिंकलेलोच नाही, आपण पराभूत झालो. मग त्या तुलनेत इंदिरा गांधी कशा कणखर होत्या हे सांगायला सुरुवात केली त्यांनी, ज्याचा मुळातच त्या प्रश्नाचा आणि आत्ताच्या प्रश्नाचा अजिबात संबंध नाही, काडी मात्रही संबंध नाही. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीच सांगितलं, यांनी स्वतः सांगितलेलं आहे की इंदिरा गांधींच्या काळात जे काही झाले 1971ला त्याचा आणि आत्ताच्या या घटनाशी अजिबात संबंध येत नाही. दोन्ही घटना पूर्णपणे वेगळ्या आहेत. पण मोदी द्वेषाने इतकं पछाडलेलं आहे या सगळ्या विचारवंतांना की ते लष्कराने मिळवलेले यश सुद्धा आता मानत नाहीत. मोदींना तर मानत नाहीतच, पण लष्कराचं यशही ते मानत नाही. यश मिळालं असं कबूल पण करत नाहीयेत. ते थेट शस्त्रसंधी झाली, युद्धविराम झाल्यावर सगळे उठले आणि भराभर त्यांना आनंद झाल्यासारखे मोदींना कसं अपयश आलं हे सांगायला सुरुवात केली. मोदींचं जर अपयश आहे तर लष्कराचंही अपयश आहे म्हणायला लागेल तुम्हाला, कारण तुम्ही तिकडे इंदिरा गांधींचं यश म्हणताय तेव्हा ते लष्कराचंही यश आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही मोदींना अपयशी ठरवताना लष्कर अपयशी ठरलं असं सांगतात, आणि किती चुकीचं आहे. कोणत्या दिशेने आपण हे सगळं नेतोय याचा विचार या सगळ्या विचारवंतांनी करायला पाहिजे. अर्थात त्यांना विचारवंत म्हणण्या एवढी त्यांची लायकी नाही, बुद्धिवंत म्हणण्या एवढी त्यांची लायकी नाही. हे खरे प्रतिगामी आहेत, ते मागे मागे चाललेले आहेत. त्यांना देशाची प्रगती, देशाचं यश याच्याविषयी प्रचंड तिटकार आहे, आणि त्यामुळे कणखर जे आहेत ते मोदी सुद्धा कणखर आहेत. इंदिरा गांधी कणखर होत्याच, पण मोदी सुद्धा कणखर आहेत. त्यांनी कणखरपणा या 2014 पासून दाखवल्या, म्हणूनच ते कणखर आहेत, म्हणूनच लोक त्यांना निवडून देत आहेत. आणि स्वतः पुरोगाम्यांनी हे ठरवून टाकलं की इंदिरा गांधी कणखर होत्या, म्हणजे त्या पुढचे कोणी कणखर नव्हते, आणि आत्ता जे काही नेतृत्व काँग्रेसकडे तेही कणखर नाही असं त्यांना पूर्णपणे म्हणायचंय. आणि हे लोकांना सुद्धा पटलेलं आहे, म्हणून लोकांनी मोदींना निवडून दिलं, ज्यांनी आज भारताचं नाव हे जागतिक स्तरावर गेलेलं आहे, पोचलेलं आहे. ते मोदींच्या काळात झालेलं आहे. वेगवेगळे कायदे आणले, 370 कलम हटवलं. हे सगळं कोणामुळे शक्य झालं? मोदींमुळेच शक्य झालं. राम मंदिराचा जो प्रश्न होता तो अनेक वर्ष चिघळत पडलेला होता, कुठल्याही सरकारने तो सोडवला नाही. कसली कणखरता होती तुमच्याकडे? एक साधा मंदिराचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाही, तो मोदींनी आल्यावर सोडवला, त्यांच्या काळात सोडवला गेला. या कणखर जे आहेत ते तुम्ही युद्धानुसार ठरवू शकत नाही. अनेक मुद्द्यांमध्ये माणूस कणखर असतो. तसा नरेंद्र मोदींचा हा युद्धाचा पहिला अनुभव आहे. अर्थात युद्ध झालेलंच नाहीये, पण त्याची चुणूक जी आहे ती दाखवली त्यांनी. वेगवेगळी शस्त्रसामुग्री कशी ती विकत घेतलेली आहे, ज्याचा उपयोग कसा केला, S-400 आकाश
यांचा कसा वापर केला, हे विकत घेतले गेले नसते तर आज आपण अशा परिस्थितीत असतो का? त्यामुळे हा जो काही कांगावा चालू झालेला आहे इंदिरा गांधींचा चेहरा पुढे आणून, त्याच्यातून विचारवंत, बुद्धिवंत, पुरोगामी यांचीच पोलखोल झाली असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.